आरोही, सकाळी सकाळी कुठे निघालीस? काही नाही, अरे काम आहे माझं. कुठे? इथेच जवळच आहे. चल मग जाता जाता सोडतो. नाही अरे नको, मी जाईन ना, माझी माझी 5 मिनिटात पोहोचेन, जवळच आहे इथे. चालत गेलीस तर 5 मिनिटात पोशील, बाईक वरून 2 मिनिटात पोशील ग. नको ना, मी खरंच जाईन अरे, माझी माझी. तेवढ्यासाठी कुठे कष्ट घेतोयस? काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? तू अशी हरवल्यासारखी का दिसतेस? नाही नाही, काही नाही अरे, खरंच ठीक आहे मी. नक्की? ठीक आहे, बाहेर चाललीस पण पटकन ये आणि जरा आराम कर. दिवसात ना थोडा वेळ स्वतःसाठी पण काढायचा असतो. निघू? बाय. बाय. मी जे काम तुम्हाला सांगितलंय ते आजच्या आज झालं पाहिजे, कळलं? शी, असा काय हा फोन? काहीच होत नाही याच्यात. मला नको हा फोन. आरोही, आरोही. काय ग? आरोहीला कशाला हाका मारतीयस? मग तिने बघ ना काय केलंय. तिने बंद फोन दिलाय मला. तो चालतच नाहीये आणि मला मला नवीन फोन हवाय. माझं काम आहे. तू मला आणून दे किंवा आरोहीला बोलवून आण. तू जा. पण तुझ्याकडे मोबाईल आहे ना? अगं तो चालत नाहीये ना, त्याच्यात लाईट पण लागत नाही, काहीच होत नाहीये. हा बघ, हा बघ, काहीच होत नाहीये. बटन पण दाबलं जात नाहीये, लाईट पण लागत नाही. अगं, हा डिस्चार्ज झाला असेल फोन. आपण त्यात नवीन सेल टाकू, मग होईल चालू. हाँ, तू सांगितलेल्या ठिकाणी मी पोहोचलोय. हो हो, सावकाशी. हॅलो विशाल. हां, मी जरा घाईत आहे. ऑफिसला पोहोचल्यानंतर फोन करू? ओके, बाय. आरोही, तर म्हणाली होती की 5 मिनिटात पोहोचेन. रिक्षा पकडून कुठे गेली? नाही अरे नको, मी जाईन ना, माझी माझी 5 मिनिटात पोहोचेन, जवळच आहे इथे. मगाशी आरोही थोडी टेन्स वाटली होती. आता सुद्धा ती नॉर्मल वाटत नाही. पण मग आरोही मला काही सांगत का नाही? असं काय झालंय जे आरोहीला माझ्याशी शेअर करावं असं वाटत नाही? नक्की काय प्रॉब्लेम आहे ते मला शोधून काढावं लागेल.
यात बस. ही तर रायाची गाडी आहे. आरोही रायाला का भेटायला आली? अरे नाही, तुला मला काहीतरी सांगायचं आहे म्हणून तू मला बोलवलंस. पण मग तू माझ्या घरी का नाही आली? इथे का मला बोलवलंस? हो, कारण आपण भेटतोय हे मला या कानाचं त्या कानाला कळू द्यायचं नव्हतं. खास करून नंदिनीला. आपण भेटलोय हे तिला अजिबात कळतं कामा नये. म्हणजे मला तुम्हाला नंदिनी बद्दल काही सांगायचं आहे. आरोही, आरोही, काका, काका, आरोही कुठे आहे? आरोही, काय झालं म्हणजे आरोहीकडे काय काम आहे तुझा? ते मी तुम्हाला का सांगू? ते माझं आणि आरोहीचं सिक्रेट आहे. सिक्रेट आहे काय? आरोही बाहेर गेली आहे. कुठे गेले ती? मला आरोही हवी आहे. मला कंटाळा आलाय खूप. अगं तुला कंटाळा आला असेल तर तुझा ते काय ते याचा म्हणजे पेंटिंगचा काय कलरिंगचा तो काम कर ना तू. नाही तर दुसरा काहीतरी पाहिजे असेल तर मला सांग. नाही, मला काही नकोय. मला आरोही हवी आहे फक्त. तिला तिला बोलवून आण आत्ताच्या आत्ता. नंदिनी अगं आत्ताच्या आत्ता कसं काय बोलावणार? आरोही तिच्या कामाला गेली आहे ना, महत्वाचं काम आहे म्हणून गेली असणार ती. मग माझ्याशी खेळणं तिचं काम नाहीये? तुझ्याशी खेळणं पण कामच आहे तिचा, पण त्याच्यापेक्षा काहीतरी तिची पण कामं असतात ना करण्यासारखी महत्वाची. ती नाही करून कसं चालेल? तू सारखी सारखी आरूला असे चिकट गुंड्यासारखी चिकटून बसल्यावर कसं चालणार? तिला तिची कामं आहेत ती केलीच पाहिजेत ना तिला. मग एक दिवस ते काम केलं नाही तर? हा मला सांग, तू एक दिवस जर का तू होमवर्क नाही केलास तर तुझ्या बाई तुला शिक्षा करतात का नाही? हा, मग तसं आरुनी पण एक दिवस तिचं काम नाही केलं तर तिच्या बाई तिला शिक्षा करतील. मग ते तुला चालेल काय? नाही नाही नाही, तिला काही झालं तर माझं कसं होईल? आरोहीला काही नाही झालं पाहिजे. ती माझी फेवरेट आहे. हा, म्हणून तर तुला सांगतो, सारखा सारखा आरोही आरोही असं करून तिला त्रास नको देत जाऊ तू. तिचं काम झालं की ती येईल आणि तोपर्यंत तू शहाण्या मुलासारखी खेळ. हा, नाहीतर तुझा कलरिंगचा तो काय तो काम कर जा. म्हणजे आज गुडगर्ल सारखी वागून मी तिला सरप्राईज देते. चालेल? आता कसला सरप्राईज देणार आहेस? हो चालेल चालेल चालेल. आता कसला सरप्राईज देऊन आरूच्या डोक्याला ताप देणार आहे काय माहिती पोरगी. रोज काहीतरी नवीन व्याप, रोज डोक्याला नवीन ताप. त्यामुळे घरात रोज चिडचिड. नंदिनीचा त्रागा. एक मिनिट. नाही, नंदिनीच्या आजारपणामुळे तुमच्या खाजगी आयुष्यात परिणाम होतो हे मी मान्य करतो, पण पण ती अशी वागत असेल ह्याची मला खरंच कल्पना नव्हती. त्याच्या हातून इतक्या चुका होत आहेत. माहित नाही मला, म्हणजे तिच्या हातून चुकून घडतंय हे सगळं, की हे सगळं मुद्दामून करायला लागली की काय असा संशयाला लागलाय मला. म्हणजे तुलाही संशय यायला लागला? खरंच असं माझ्यापेक्षा जास्त काळजी तू नंदिनीची घेतेस, त्यामुळे तुला कल्पना असेल ती कशी वागते काय. पण मला देखील आता तसंच वाटायला लागलं की ती मुद्दामून हे सगळं करते. आता प्रश्न हा आहे की सत्य वदवून कसं घेणार तिच्या. माझ्याकडे एक मार्ग आहे, मी सांगतो तसं कर. सांगा ना.
तुम्ही काहीतरी कारण काढून सगळेजण बाहेर जा. आणि आता नंदिनीची काळजी घ्यायला कोणीच नाही, म्हणून तुम्ही मला बोलावून घ्या. पण त्याने काय होणार आहे? म्हणजे त्याने मी सत्य काय ते शोधून काढीन ना. म्हणजे माझ्या काहीतरी आयडिया वापरीन, किंवा नंदिनी कशी वागते, काय वागते याचा स्टडी करून मला लक्षात येईल की ती काय करत, नक्की काय आहे, काय घडतंय ते. कसला विचार करतेस? नाही म्हणजे आपण हे सगळं करायचं म्हणतोय, पण त्याने काही निष्पन्न न होता भलतंच काही घडलं तर? तू नको टेन्शन घे, कारण भूतकाळ लक्षात घेता नंदिनी आणि माझ्यावर आग्रहाची जबाबदारी सोडून जाणं हे तितकं सोपं नाहीये, कळतंय? नाही तसं नाही, उलट मला तुमचं म्हणणं अगदीच पटतंय. पण हे सगळं जुळवून कसं आणायचं याचा विचार करत होते मी. पण ठीक आहे, मी बघते काय करायचं ते, आणि मी कळवेन तुम्हाला फोन करून. बरं चला आता येते. सावकाश. एक मिनिट आरोही. आरोही बेटा, काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत. हा 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 प्रसाद आहे, देवळात गेलो होतो तर तिकडे नंदिनी करता नवस बोललो, तिला लवकरात लवकर आराम वाटू दे म्हणून. नंदिनीला दे. मी नक्की देईन. बरं निघू मी आता. हो. रिक्षा दादा, मला पुढे जायचं. आरोही माझ्यापासून काय लपवते? ती राया जबडेला भेटणार होती, तर असं कोणालाही न सांगता लपून छपून का भेटली? आणि रायाने त्या पांढऱ्या पिशवीत आरोहीला काय दिलं असेल? काय करताय तुम्ही? मी पण करू? मला सांगा ना काहीतरी काम, मी मदत करते. नाही नाही, मला मदत नकोय, मी करते हे. तू जाऊन खेळ बाहेर, किंवा तुझं ते ड्रॉइंग आहे ते काढ. हा, मला खूप कंटाळा आलाय ते करायला. मला काहीतरी काम करायचंय. तुम्ही सांगा ना, मी हेल्प करीन. करशील? हो. मग हा पालक आहे ना, तो असं निवडायला मला मदत कर. मी दाखवते तुला. हे ना, हे देठ असतं ते काढून टाक. अगं 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 असं नाही करायचं. हे बघ, राहू देते, मी करते. हा, सॉरी, मी नीट करीन. प्लीज एकदा करू दे ना, मी करते, नीट करते. मी कणिक भिजवते, मग नंतर तू मला छोटे छोटे गोळे लाट्या करून देशील का? हा, मग आपण दोघे मिळून पोळ्या करू. हा, तोपर्यंत मी हे जे काय करते ना, ते तू शांतपणे बघ, म्हणजे तुला हळूहळू येईल कर. हा, चालेल. तिकडे उभी राहून बघते. हा, मदत करायची ना तुला. मी भाजी फोडणीला टाकते आणि मग कणिक भिजवते. लाट्या करणार ना तू? चालेल. हा, आले आलीस ग.
कणिक भिजवायची आहे ना? मग ही तर गुटगल आहे, मला तर सगळं येतं करता. मी हेल्प करते, पीठ भिजवते. हा, मी भिजवते पीठ. मिळालं. नंदिनी, नंदिनी, अगं नंदिनी काय करतेस तू? मी तुमची मदत केली. हे बघा सगळं पीठ भिजवलं. ये हा, अंगठा अजिबात सोडायचा नाही. आरू येईपर्यंत तशीच उभी राह तू. हे सगळं काय चालू आहे? काय प्रकार आहे सगळा? हिला अशी का उभी केली होती? हिने पुन्हा काही गडबड केलीये का? नाही, मी काय गडबड नाही केली. पण हे लोक बघ ना, मी तर फक्त गुटगल बनून ह्याची हेल्प करत होते. कणिक भिजवायची होती ना, तर हिने कणकेच्या डब्यात कळशीतलं सगळं पाणी ओतलं. काय करू त्या लगद्याचं? नाही, अहो एवढंच झालंय ना? एवढंच? नंदिनी शांत हो, घाबरू नकोस. मी आले की नाही आता कोणी ओरडणार नाही. हा? शांत हो. अगं आरू असा काय करतेस? डबाभर आटा फुकट गेला माहितीये. आता सगळे मेंबर असेच उपाशी जातील, त्यांचा काय? नाही आनंदा, तसं काही होणार नाही. मी आज संध्याकाळी काहीतरी वेगळा मेनू करते ना त्या पिठाचा. म्हणजे काय करणार आहेस तू? आई अहो, त्या भिजवलेल्या पिठाची ना संध्याकाळी मस्त धिरडी बनवते आणि गोड पॅनकेक्स करते. आज थोडा वेगळा बेत करूया ना. चमचाभर सुद्धा पीठ वाया जाणार. आरोही, तुझ्याकडे नंदिनीच्या प्रत्येक चुकीवर एक सोल्युशन आहे. आश्चर्य आहे, खरंच कमाल आहे. किंवा असं तर नाही ना की नंदिनीला इथे ठेवण्यामागे तुझा काही वेगळा हेतू आहे? काय बोलतोस तू तन्मय? नंदिनीची जबाबदारी घेण्यामागे दुसरा काय हेतू असणार आहे माझा? तिने लवकरात लवकर बरं व्हावं, तिच्या घरी जावं, हा एवढाच काय ते हेतू आहे माझा. ह्याच्या व्यतिरिक्त काय असणार? ह्याचं उत्तर माझ्यापेक्षा तुला जास्त चांगलं माहित आहे, नाही का? ह्याला काय झालं असं अचानक? असं का बोलून गेला हा? माझं काय नेमकं चुकतंय? नाही, तुझं काही चुकलेलं नाही. आई पण मग तन्मयच्या बोलण्यातून असं का वाटलं की त्याला काहीतरी संशयास्पद वाटतंय? नाही अगं, मला वाटतं त्याचं बाहेर काहीतरी बिनसलं असेल. त्याचा राग त्याने तुझ्यावर काढला असेल, एवढंच. नाही, तसं जर झालं असेल ना आई, तर मला काहीच वाटणार नाही. मी अगदीच सहन करेन. पण
तो आता कोड्यात बोलत होता आणि मला त्याच गोष्टीची खूप भीती वाटते. आरोही, हे सांगते ना तुला, तू नको काळजी करूस. थोड्या वेळाने त्याचा राग शांत होईल, मग तो आपणहून येऊन तुला सॉरी म्हणेल बघ.